नमस्ते मित्रांनो, मला आजही तो दिवस आठवतो, ती संध्याकाळ, जेव्हा पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि मग थांबायचं नावच घेत नव्हता. राधिका त्यावेळी 17 वर्षांची होती आणि माझ्याकडे ट्युशनला येत होती. त्या दिवशी पावसामुळे ती तिच्या घरी जाऊ शकली नाही. तिच्या आईने मला फोन करून विचारलं, "राधिका तुमच्या घरी थांबू शकते का? पावसामुळे इथे येण्याचा कोणताही रस्ता नाहीये आणि सकाळपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही." मी म्हणालो, "ठीक आहे." जरी मला माहीत होतं की माझी आई घरी नाही, ती एका लग्नाला गेली होती. माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. राधिकाला पाहून मी थोडा अवघडलो होतो, पण मी तिला खात्री दिली, "काळजी करू नको." ती मला काहीतरी वेगळ्या नजरेने पाहत होती, पण मी तिला सांगणं टाळलं की माझी आई घरी नाही. राधिकाच्या आईने पुन्हा फोन केला, तेव्हा मी त्यांना खोटं सांगितलं की माझी मावशी घरी आहे. मी म्हणालो, "तुम्ही काळजी करू नका. सकाळी रस्ता साफ झाल्यावर मी स्वतः राधिकाला घरी सोडेन." राधिकाने माझ्यासोबत रात्री थांबण्याच्या विचाराने मला विचित्र वाटत होतं. जेव्हा ती माझ्या जवळून जात होती, तेव्हा तिचं सौंदर्य मला आकर्षित करत होतं. राधिका घरात अशी फिरत होती, जणू ते तिचंच घर आहे. ती खूप आनंदी दिसत होती. मी तिला माझे कपडे दिले आणि म्हणालो, "तू कपडे बदल, तोपर्यंत मी काहीतरी खायला बनवतो." जेव्हा ती कपडे बदलून माझ्या खोलीतून बाहेर आली, तेव्हा तिची उंच फिगर आणि मोठे डोळे पाहून ती एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती. ती माझ्याकडे एकटा बघत होती, जणू विचारत होती की ती कशी दिसते आहे. मला जाणवलं की ती माझ्याकडे पाहत आहे आणि मी तिचं कौतुक करत तिला एकटक बघत होतो. अचानक मी दचकलो आणि दुसरीकडे पाहत म्हणालो, "राधिका, तू चिकन खाते का?" मी चिकन आणि भाकरी बनवतोय. जेवण बनवताना माझं लक्ष दुसरीकडेच होतं. तेव्हाच राधिकाने पुढे येऊन माझे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाली, "अरे, तुम्ही राहू द्या, मी बनवते." तिने चाकू माझ्या हातातून घेतला आणि माझ्याजवळ आली. त्या क्षणी मला एक वेगळीच उष्णता जाणवली. मी शांतपणे एका बाजूला बसलो. राधिका हसून म्हणाली, "काळजी करू नका सर, माझ्या आईने मला खूप छान जेवण बनवायला शिकवलं आहे." आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं आणि जेवता जेवता खूप गप्पा मारल्या. मला तेव्हा कळलं की राधिका फक्त गोड्स नाही, तर खूप बडबडीही आहे. नाहीतर आधी ती यायची, शिकायची आणि निघून जायची. आम्ही ब्याच गप्पा मारल्या आणि मग आपापल्या खोलीत झोपायला गेलो. बाहेर पाऊस आणि विजांचा गडगडाट होत होता, जणू वादळ आलं होतं. पण माझ्या मनातलं वादळ त्याहून कमी नव्हतं. मला झोप येत नव्हती आणि माझ्या मनात सतत राधिकाची आठवण येत होती. माझं मन करत होतं की मी तिच्याकडे जाऊन माझ्या मनातलं सांगावं, पण हिम्मत होत नव्हती. तेव्हाच दारावर टकटक ऐकू आली. मला माहीत होतं ती राधिका आहे, कारण घरात दुसरं कोणी नव्हतं. मी झटकन दरवाजा उघडला. राधिका म्हणाली, "सर, मला अंधाराची खूप भीती वाटते. मी तुमच्या खोलीत झोपू शकते का?" मी म्हणालो, "ऑडिओस हो, का नाही? तू एका बाजूला झोप." मी तिला बेडवर एका बाजूला इशारा केला आणि ती तिथे झोपली. मी दरवाजा बंद करून दुसऱ्या बाजूला झोपलो, पण मला झोप येत नव्हती. राधिका त्या रात्रीच्या कपड्यांमध्ये इतकी सुंदर दिसत होती की माझं मन तिला फक्त बघत राहण्याचा विचार करत होतं. बाहेर वीज कडकडली आणि ती घाबरून डोळे उघडून माझ्याकडे आली. मी विचारलं, "राधिका, हे काय करत आहेस?" ती म्हणाली, "सर, मला विजेच्या कडकडाटाची खूप भीती वाटते. मला इथे राहू द्या." मी काही बोलू शकलो नाही आणि तिला शांत केलं. खूप वेळ ती तशीच माझ्याजवळ होती. मला जाणवलं की ती माझ्याकडे पाहत आहे. मी विचारलं, "तू ठीक आहेस?" तिने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त पाहत राहिली. आता मी स्वतःवरचा ताबा गमावला.
मी तिला माझ्या मनातलं सांगितलं, राधिका, तू मला खूप आवडतेस. तू मला थोडंसं तरी आवडतो का? तिने आपले डोळे मिचकवले आणि मला एक वेगळीच जाणीव झाली. तिचं बघणं मला बेचैन करत होतं. थंड रात्री बाहेरचं हवामान गारठलेलं होतं, पण माझ्या मनात एक वेगळीच आग लागली होती. आम्ही एकमेकांच्या इतके जवळ आलो की सगळे अडथळे दूर झाले. त्या क्षणी आमच्यातील भावनांनी मर्यादा ओलांडली. राधिकाने मला सांगितलं, सर, तुम्ही मला आधीपासूनच आवडता, पण भीती आणि संकोचामुळे मी कधी सांगू शकले नाही. तिच्या या बोलण्याने मला आणखी बेचैनी वाटली. काही वेळाने आम्ही शांत झालो आणि एकमेकांशी बोलू लागलो. त्या रात्री आम्ही गप्पा मारत रात्र काढली. सकाळी उठल्यावर मला थोडी लाज वाटत होती. राधिका माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नव्हती. तिच्या चालण्यातही थोडा त्रास जाणवत होता. तिचे वडील तिला घ्यायला आले आणि काही बोलता निघून गेले. त्यानंतर ते कधीच आले नाहीत. मी राधिकाला भेटायला तळमळत होतो. 4 दिवस ती आली नाही, तेव्हा मी तिच्या घरी गेलो. तिथे कळलं की ती शिकायला दुसरीकडे गेली आहे. मला खूप विचित्र वाटलं. जर तिला मी आवडत नव्हतो, तर तिने मला सांगितलं असतं. का मला पुढे जाऊ दिलं? मी उदास झालो, पण काही करू शकत नव्हतो. काही काळ असाच गेला. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं आणि ट्युशन शिकवणं सोडलं. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मला नोकरी मिळाली. एकदा मी बाजारात गेलो, तेव्हा एक ओळखीचा चेहरा दिसला. जवळ जाऊन पाहिलं, तर ती राधिका होती. तिने त्या शहरात प्रवेश घेतला होता. मी ड्रायव्हरला थांबायला सांगितलं आणि तिच्याजवळ गेलो. ती मला पाहून चकित झाली आणि म्हणाली, सर, तुम्ही इथे? मी तिचा हात पकडला आणि म्हणालो, राधिका, तू कुठे गेली होतीस? मी तुला सगळीकडे शोधलं. जर तुला काही वाईट वाटलं होतं, तर तू मला सांगू शकलीस. असं अचानक जायची काय गरज होती? राधिका हळूच म्हणाली, सर, मला कोणतीही लाज वाटत नव्हती. मी तुमच्यावर प्रेम करत होते आणि जे काही झालं, ते आपल्या दोघांच्या मर्जीने झालं होतं. मी विचारलं, जर प्रेम होतं, तर तू का पळून गेलीस? ती म्हणाली, त्यावेळी मी हे सगळं स्वीकारू शकले नाही. मला भीती वाटत होती की जर आईला कळलं, तर काय होईल? याच भीतीने मी निघून गेले. पण घरी आल्यावर मला जाणीव झाली की मला तुम्ही किती आवडता, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मी लगेच विचारलं, तर तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस? राधिकाने नजर खाली केली आणि शांत राहिली. मला समजलं. मी म्हणालो, ठीक आहे, मी तुझ्या आईशी तुझ्या लग्नाची बोलणी करेन. आता सांग, तू कोणत्या कोर्सला प्रवेश घेतला आहे? मी तुला सोडतो. राधिका म्हणाली, सर, मी कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतला नाही. मी फक्त तुम्हाला भेटायला आले होते. माझं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि मी पुण्याच्या एका ऑफिसमध्ये कामाला लागले आहे. घरी आले होते, तर तुम्हाला भेटून जावं असं वाटलं. माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. इतक्या वर्षांची मेहनत आणि प्रतीक्षा आज फळाला आली होती. 3 दिवसांनी मी, माझी आई आणि माझा भाऊ राधिकाच्या घरी तिचं स्थळ घेऊन पोहोचलो. तिच्या आईने मला पाहताच ओळखलं. जेव्हा त्यांना कळलं की मी सरकारी नोकरीवर आहे, तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. काही दिवसांनी राधिका माझी पत्नी बनून त्याच बेडवर बसली होती, जिथे 6 वर्षांपूर्वी आम्ही एकमेकांशी जवळ आलो होतो. आज मला तिच्यासोबत आयुष्य घालवण्याचा पूर्ण अधिकार होता. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. कथा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.